रामकृष्ण. दृष्टांत सिद्धांत भाग 16. चालू असलेली आपली ही मालिका दृष्टांत सिद्धांत. संत वचन, संतांचं प्रमाण, संतांच्या अभंगातलं एखादं कडवं चरण ते आपल्यासमोर मांडून त्या अनुषंगाने एखादी कथा, एखादी गोष्ट, एखादा दृष्टांत आणि त्या दृष्टांतातून सिद्धांताकडे अशा आपल्या मालिकेचं हे स्वरूप आहे. आपल्याला माहिती आहे, आपण गेली 15 भाग ऐकत आहात. आजचा हा 16वा भाग. आज सुद्धा आपण एक तुकोबारांचं वचन, अर्थात अनेकदा आपण भक्तीमध्ये भाव हवा, भावाशिवाय भक्ती व्यर्थ आहे असं ऐकत असतो, अशा पद्धतीचे प्रमाण बघत असतो. आज तुकोबारांचं असंच एक प्रमाण घेऊन आपण येतो आहोत. तुकोबारांचा अभंग, तुकोबारांचं प्रमाण, तुकोबारांचं चरण, अभंगातलं चरण सांगायचं झालं तर, तुका म्हणे अवघे फिके भावा विन, मीठ नाही अन्न तेने न्याय, असं हे प्रमाण आहे. आपल्या लक्षात आलं असेल, तुकोबारा म्हणतात तुका म्हणे अवघे फिके भावा विन, म्हणजे भावाशिवाय भक्ती त्याला अर्थ नाही, ती फिकी आहे. आणि मग त्या संदर्भात उदाहरण देताना तुकोबारांनी सांगितलं, मीठ नाही अन्न तेने न्याय, मीठ नाही अन्न तेने न्याय, तुका म्हणे अवघे फिके भावाविन, तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न तेने न्याय, मीठ नाही अन्न तेने न्याय. अर्थात मिठाशिवाय जसं अन्नाला त्या ठिकाणी अर्थ राहत नाही, अर्थात मिठाशिवाय जशी अन्नाची चव नाही, तसं भावाशिवाय भक्तीची चव नाही, भावाशिवाय भक्ती फलद्रूप होत नाही, असा हा सिद्धांत आहे. आणि दृष्टांत देताना सुद्धा मिठाशिवाय अन्न आपल्या लक्षात येईल असं उदाहरण आहे. मी त्या संदर्भाने एक गोष्ट सांगणार आहे, पौराणिक कथाच सांगणार आहे, पण त्या अगोदर भावाशिवाय देव मिळत नाही या संदर्भाने अनेक ठिकाणी आपण विचार केला. तुकोबारांनी सुद्धा अनेक ठिकाणी सांगितलं ना, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव भावाचा भुकेला आहे, त्याला भावाशिवाय दुसरं काही नको. आणखी प्रमाण सांगायचं झालं तर बरेच प्रमाण आपल्याला सांगता येईल. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव. भाव जर असला तरच आपल्याला देव त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो, पाहू शकतो, देव मिळू शकतो, देवाची भक्ती त्या ठिकाणी फलद्रूप होऊ शकते. आता मी जसं सांगितलं की अनेक प्रमाण आहे. तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, हे जसं प्रमाण आहे तसंच काही न लगे, काही न लगे भावची प्रमाण, काही न लगे एक भावची प्रमाण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय म्हणतात भावाशिवाय त्या ठिकाणी देव मिळणं शक्य नाही. हरिपाठामध्ये सुद्धा आपण बघितलंय, भावबळे आकळे रवी नाकळे, किंवा भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. अनेक प्रमाण आहे, प्रमाण आपल्याला माहिती आहे. पण या आजच्या दृष्टांत सिद्धांतामध्ये आपण जे तुकोबारांचं प्रमाण अगोदर सांगितलं ते असं, तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न तेने न्याय, मीठ नाही अन्न तेने न्याय. जसं अन्नामध्ये मीठ नसलं तर ते बेचव लागतं, जेवता येईल का मीठच नाही भाजीत. असं घडलं का कधी, भाजीत मीठ नाही? एखाद्या वेळेस टिफिन मध्ये घरून टिफिन आला आणि त्या भाजीत मीठ नाही, जेवले का, तृप्त झाले का? नाही ना. तुका म्हणे अवघे फिके भावा विन, मीठ नाही अन्न तेने न्याय. चला,
त्या दृष्टीने एक जर दृष्टांत बघायचा झाला तर पौराणिक कथेमधला दृष्टांत सांगायचा झाला तर आपण ऐकलेली असेल कथा. एकदाची अशी मौज आहे महाराज. भगवान श्रीकृष्ण आणि माता सत्यभामा आणि रुक्मिणी आपल्या राजमहालामध्ये असे बसलेले आहेत. असंच आपल्या नवरा बायकोच्या गप्पा असतात. भगवान श्रीकृष्ण बसले, सत्यभामा बाजूला, रुक्मिणी माता आहेत. सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं विचारलं, देवा आम्ही तुला आवडतो का रे? भगवान श्रीकृष्ण बोलले, वा, का आवडणार नाही? तुम्ही माझ्या पत्नी आहात, तसेच तुम्ही माझ्या भक्त सुद्धा आहात, तुम्ही मला आवडता ना. आणि किती आवडतो सांगा बरं? असं सत्यभामाने विचारलं. देवाने सांगितलं, सत्यभामे तू मला साखरेसारखी आवडते. कशी आवडते? साखरेसारखी आवडते. आणि मग बाजूला रुक्मिणी माता होते, त्या चूप राहतील का? त्या बोलल्या, देवा सत्यभामा साखरेसारखी आवडते, मग मी तुम्हाला कशी आवडते? भगवान श्रीकृष्ण सहज बोलून गेले, रुक्मिणी तू तर मला मिठासारखी आवडते. रुक्मिणी मातेला राग आला महाराज. बायकांना राग लवकर येतो. त्यात सत्यभामेला साखर म्हटलं आणि मला मीठ म्हटलं, राग येणार नाही का? राग आला. रुक्मिणी माताला राग आला. रुक्मिणी माता ठीक आहे उठून गेल्या तिथून. 1 महिना झाला, 2 महिने झाले. रुक्मिणी मातेच्या मनात तेच की भगवंताने सत्यभामेला साखरेसारखं म्हटलं आणि मला मिठासारखं म्हटलं. 1-2 महिन्यानं कुंती आत्या आल्या घरी. आपल्याला माहित आहे कुंती माता भगवान श्रीकृष्णाच्या आत्या आहेत. पांडवांची आई कुंती ही भगवान श्रीकृष्णाची आत्या. आत्याबाई आल्या घरी 1-1.5 महिन्यांनी. रुक्मिणी माता मात्र उदास होत्या. आत्याबाईने विचारलं, कुंती आत्याने विचारलं, का ग रुक्मिणी उदास वाटते, काय झालं? काय वादविवाद झालेत का तुमच्या नवरा बायकोचे? रुक्मिणी माता म्हणतात, नाही ग, नाही आत्या. आत्याबाई नाही, असं काही नाही. मी काय बिचारी मिठासारखी. कुंती आत्या म्हणते, काय झालं काय नेमकं? मग रुक्मिणी मातेने सर्व सांगितलं की भगवान श्रीकृष्णाला आम्ही विचारलं मी कशी आवडते, तर भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला साखरेसारख्याने मला मिठासारखी म्हटलं. भगवंताच्या मनात माझ्या बाबतीत काय लक्षात आलं ना आत्या? आत्याबाई म्हणतात, असं भगवान श्रीकृष्ण तुम्हाला असं भेदाने वागवतो? बघ ना आत्या, म्हणून मी उदास आहे. बरं. एकदा असंच बसले असताना कुंती आता श्रीकृष्णाला एकट्यात गाठलं आणि म्हटले, श्रीकृष्णा असं वागणं बरं नव्हतं. 2 बायकांमध्ये भेद करतो, एकीला साखरेसारखी म्हणतो आणि एकीला मिठासारखी म्हणतो. का रे, रुक्मिणीचं प्रेम कमी आहे का? तिला तू मिठासारखी बोललास? भगवान श्रीकृष्ण म्हणतो, नाही हो, मी सहज बोललो. ती मिठासारखी आवडते, ती साखरेसारखी आवडते. मला माहिती नाही एवढा मोठा हंगामा होईल. आता म्हणतात, असं वागणं बरं नव्हे श्रीकृष्णा, असं वागणं बरं नव्हे. रुक्मिणी उदास झाली ना, बघ बरं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्याबाई सर्व ठीक होईल. 8 दिवस झाले आणि मग भगवान श्रीकृष्णाने आत्याबाईंना मेजवानी पाहुणचार करायचं ठरलं. आणि भगवंताच्या इथला पाहुणचार काय आपल्यासारखा असणार का? शेंद्रे आंब्याचा रस पाणी टाकून, गोटी आंब्याचा रस पाणी टाकून, कोळ्या चोरू पाणी टाकू साखर टाकू रस बनवत, असं नाही. भगवंताच्याकडची मेजवानी महाराज, 25 लोकांना जेवण, चटण्या, कुरड्या, पापड्या, भजे, त्यात 4-5 प्रकारच्या भाज्या, असेच असणार ना. हो, असेच असणार. भगवान श्रीकृष्णाने आचार्य बुवाला हळूच बोलावलं आणि सांगितलं, आज आहे ना, आज एक व्रत आहे. आजच्या दिवशी कुठल्याही भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. लक्षात ठेव, मीठ टाकायचं नाही. आचार्य बुवा बोलले, ठीक आहे देवा, तुमची आज्ञा. कुठल्याच भाजीत मीठ नाही, भज्यामध्ये मीठ नाही, चटणीमध्ये मीठ नाही, कोशिंबीरमध्ये मीठ नाही, भाजीमध्ये मीठ नाही, कशातच मीठ नाही. झालं. कुंती आता जेवायला बसणार. भगवंताने सांगितलं, आत्याबाई आज आहे ना, तुमच्या बाजूला सत्यभामेलाही बसवा आणि माझ्या रुक्मिणीलाही बसवा. आज तुमचं अगोदर मान आहे, आजचं व्रतच तसं आहे. आणि ठीक आहे. दोघी सत्यभामा माता आणि रुक्मिणी माता आणि कुंती आत्या हे सर्व जेवायला बसले. आणखी काही जेवायला सोबत असणार.
काय असेल वाढणं सुरू झालं. महाराज पात्र वाटले, सुवर्ण पात्र असणार तिथे. आपल्यासारखे जर्मनची ताटं थोडी असतील का पत्रावळी असतील. आणि मग वाढणं सुरू झालं. सर्व ताटामध्ये सर्व वाढलं. 4-5 प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर, चटणी, पापड, भजे, काय आणखी गोड मिष्टान्न वगैरे सर्व वाटलं. आणि म्हटलं करा जेवण सुरू. जेवायला सुरुवात झाली. कुंती आता घास घेतला, सर्वांनी घास घेतला. पण सर्वांचे चेहरे असे निरस वाटायला लागले. काय झालं काय झालं. शेवटी न राहून रुक्मिणी मातेने त्या आचार्याला आवाज दिला, का हो तुम्हाला काही कळते की नाही, एकाही भाजीत मीठ नाही, एकाही भाजीत मीठ नाही. भगवान श्रीकृष्ण होतेच तिथे. भगवान श्रीकृष्ण आले आणि म्हणतात, नाही नाही ठीक आहे, रुक्मिणी मातेला काय पाहिजे ते वाढा. म्हणे काय एकाही भाजीमध्ये मीठ नाही. कुंती आता म्हणतात, अरे श्रीकृष्णा काय तुझा आचारी, मेजवानीचं जेवण म्हणतो, पाहुणचार म्हणतो आणि असं जेवण करतात, एकाही भाजीत मीठ नाही. तेव्हा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, साखर वाढा यांना, साखर किंवा यांना मिष्टान्नाचा वाढा, काही कमी पडलं नाही पाहिजे असं वाढा, मिष्टान्न वाढा यांना. कुंती आता म्हणतात, भगवंता आम्हाला काहीच नको, आता आम्हाला कुठल्याही प्रकारचं तुझं साखर नको ना मिष्टान्न नको, आम्हाला मीठ पाहिजे. भगवान म्हणतात, साखरवर घ्या ना मागून. कुंती आता म्हणतात, अरे बाबा आता काहीच धकेना, साखर धकेना. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुंती माते आत्याबाई, अहो तेच तर मी म्हणत होतो, एवढं पंचपक्वान्नाचं जेवण जरी असलं तरी मिठाशिवाय जसं जेवण पूर्ण होऊ शकत नाही. मीठ नाही अन्न तेने न्याय, मीठ नाही अन्न तेने न्याय. अन्नामध्ये मीठ नाही, अन्न त्या ठिकाणी आपल्याला गोड लागत नाही. तुकोबारायांचा आणखी एक अभंग आहे, रुचीने दी अन्न जात नसता लवण, रुचीने दी अन्न जात नसता लवण, जात लसता नवन, जात नसता लवण. रुचीने दी अन्न, त्या अन्नामध्ये जर मीठ नसेल तर कुठल्याही प्रकारची चव, रुची आपल्याला लागत नाही. भगवंतानी कुंती मातेला सांगितलं. म्हणून तर मी म्हटलं, ओ रुक्मिणी शिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही. रुक्मिणी मिठासारखी याचा अर्थ रुचीने दी अन्न जात नसता लवण, किंवा मीठ नाही अन्न तेने न्याय, मीठ नाही अन्न तेने न्याय. तुका म्हणे अवघे फिके भावाविन, तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न तेने न्याय, मीठ नाही अन्न तेने न्याय. अर्थात ज्याप्रमाणे अन्नामध्ये कितीकही रुचकर असलं तर मीठ असल्याशिवाय त्याची रुची, त्याची चव, आपलं जेवण, आपली भूक शमवल्या जात नाही. त्याप्रमाणे भक्ती कशीही करा, भक्ती जशी तुम्ही कराल, पण त्या भक्तीमध्ये जर भाव नसेल तर मीठ नाही अन्न तेने न्याय. आपल्या दृष्टांत लक्षात आलं. जसं मिठाचं आपल्या पाकामध्ये अर्थात जेवणामध्ये स्थान आहे, तसं भावाचं भक्तीमध्ये स्थान आहे. म्हणून भावाशिवाय भक्तीला अर्थ नाही, हेच सांगण्यासाठी ह्या पौराणिक दृष्टांत आपल्यासमोर ठेवला. तुका म्हणे अवघे, पूर्ण, अवघे म्हणजे पूर्ण, संपूर्ण. फिका आहे, कशामुळे फिका आहे. तुका म्हणे अवघे फिके भावाविन, तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मिठ नाही अन्न तेने न्याय, तेने न्याय, मिठ नाही अन्न तेने न्याय, तेने न्याय. अर्थात मिठाचा असा हा दृष्टांत. जेवणामधलं मीठ जसं महत्वाचं तसं भक्तिशास्त्रामध्ये, आपल्या भक्तीमध्ये भाव महत्वाचा आहे. म्हणून भक्ती, आपण वरपांगी भक्ती जरी काही करत असलो तरी मनातला भाव महत्वाचा आहे. आम्ही भावाचे पाहुणे फलतीया. म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला माहित आहे, देवाचं भजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, पण कसं करायचं. नुसतं अभंग म्हणायचे, नुसतं आरती म्हणायची, नुसतं कीर्तन करायचं, नाही 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 नाही.
ते भावानंच झालं पाहिजे. तुकोबारा म्हणतात ना, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भावे गावे, भावे शब्दाला आहे तोच आशय या ठिकाणी आहे. भावाशिवाय भक्तीला महत्व नाही. तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न तेने नाही. अशी आजची आपली सेवा. दृष्टांत सिद्धांत भाग 16 आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन अभंगातलं चरण, एक नवीन सिद्धांत घेऊन दृष्टांतासोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडली वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.